नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मैत्रिणींनो, नवरात्र जवळ आलीच आहे। नवरात्र आली की भक्तिभाव, देवीची पूजा, गरबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो उपवास। नवरात्रीच्या शुभप्रसंगी आपलं मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी उपवासाला एक खास महत्त्व आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री उपवासाचे खास फायदे आणि काही नियमही, जे फक्त धार्मिकच नाहीत तर आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठीही खूपच फायदेशीर आहेत। तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात प्रथम शरीर शुद्धी। उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य ही बाहेर पडतात आणि आपली पचनसंस्था हलकी राहते। उपवासामध्ये फळांचा खूपच उपयोग होतो। फळभाज्यांचा वापर केल्याने शरीराला नैसर्गिक जीवनसत्वे आणि खनिजे ही आपोआपच मिळतात। वजन नियंत्रणात राहते। नियमित उपवासामुळे वजन हे नियंत्रणात राहते आणि त्याशिवाय लठ्ठपणाही कमी होतो। तर त्याशिवाय धार्मिक आणि मानसिक साधना। उपवास हा केवळ धार्मिक कृती नसून शरीरशुद्धी आणि मनशांतीसाठी प्रभावी असे साधना आहे। तर उपवासाचे महत्त्व पाहूया। भारतामध्ये उपवास हा फक्त देव पूजेसाठी नसून शरीर आणि मनाची स्वच्छता करायचं एक साधनच मानले जाते। आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर उपवासामुळे काय होते, शरीराला एक विश्रांती मिळते। त्याशिवाय कमी खाल्ल्यामुळे पचनक्रियाही सुधारते आणि साधना केल्यामुळे आपले मन हे एकाग्र राहण्यास मदत होते। आणि म्हणूनच नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्याने आपली ऊर्जा तर वाढतेच आणि आध्यात्मिक उन्नतीलाही हातभार लागतो। तर आता आपण या उपवासाचे काय काय फायदे होतात ते आपण थोडक्यात पाहूया। तर फायदा क्रमांक 1, उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होऊन शरीर हलकं आणि ताजतवानं वाटते। फायदा क्रमांक 2, उपवासामध्ये फळ, दूध, शेंगदाणे यांचा आहार घेतल्याने जीवनसत्वे आणि खनिजे शरीराला अगदी नैसर्गिकरित्या प्राप्त होतात। फायदा क्रमांक 3, नियमित उपवासामुळे वजन नियंत्रणात राहते, लठ्ठपणाही कमी होतो आणि शरीर सडपातळ होण्यास मदत होते। फायदा क्रमांक 4, उपवास हा धार्मिक साधना असला तरीही त्यातून मिळणारी मनशांती आणि आत्मिक समाधान हे खूप मोलाचे असते, ज्याने आपले मन खूप शांत राहते। फायदा क्रमांक 5, दिवसातून ठराविक वेळेलाच जेवल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आपल्या एक वेगळीच ऊर्जा मिळते। फायदा क्रमांक 6, उपवासात तेलकट, मसालेदार पदार्थ हे टाळल्याने पोट हे नेहमीच हलके राहते आणि त्यामुळे पचन होणंही अगदी सोपं राहतं। फायदा क्रमांक 7, उपवासामध्ये साधना केल्याने एकाग्रता तर वाढते, अभ्यास, ध्यान किंवा प्रार्थनेत मन हे अधिक केंद्रित होतं। फायदा क्रमांक 8, शरीराला विश्रांती मिळाल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि आजारांपासून आपला बचाव होतो। फायदा क्रमांक 9, उपवासाच्या काळात पाण्याचं सेवन वाढवलं
की शरीरातील उष्णता अगदी नियंत्रणात राहते आणि आपली त्वचा, केस हे तजेलदार दिसते. फायदा क्रमांक 10. उपवासामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मन अगदी प्रसन्न राहते आणि आनंदाची अनुभूतीही आपल्याला मिळते. फायदा क्रमांक 11. उपवासामध्ये आळशीपणाही कमी होतो, कारण शरीरात पूजा अर्चा, जप आणि ध्यानासाठी अगदी कधीही तत्पर राहते. फायदा क्रमांक 12. मसालेदार पदार्थ टाळल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि आपली पचनसंस्था अगदी निरोगी राहते. तर उपवास करताना पाळायचे नियम, फायदे हे तर आपल्याला माहिती झाले आहेत, पण योग्य पद्धतीने उपवास करणेही तेवढेच खूप महत्त्वाचे आहे. तर ते काय आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर उपवासात जास्त वेळ उपाशी राहू नये. योग्य वेळी फळं, दूध आणि किंवा हलका असा आहार नक्की घ्यावा. तर आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी उपवासामध्ये पिणे खूपच आवश्यक आहे. उपवासामध्ये जास्त तळकट आणि किंवा पॅकेज्ड फूड असतील पदार्थ ते शक्यतो टाळावेत. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि मंत्र जप जरूर करावा. आणि सर्वात महत्त्वाचं, उपवास हा शरीर शुद्धीबरोबरच आत्मशुद्धीचा मार्ग आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. तर मंडळी, हे होते नवरात्री उपवासाचे खास फायदे आणि काही महत्त्वाचे नियम. तर तुम्हाला यापैकी कोणता फायदा जास्त अनुभवायला मिळतोय, किंवा मग तुमचे काही उपवासाचे अनुभव, आणखी काही उपाय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मलाही ते जाणून घ्यायला खूप खूप आवडते. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, म्हणजे पुढील नवरात्री टिप्सही तुम्हाला चुकवता येणार नाही. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. जय माता दी. तर आजची माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअरही जरूर करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.